गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. गुरुभक्ती. परमेश्वराचे स्वरूप जर जाणायचं असेल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर सद्गुरूंच्या सान्निध्याशिवाय गुरुभक्ती केल्याशिवाय तो येऊ शकत नाही. जर फुलांचा सुगंध घ्यायचा असेल तर फुलच असायला हवे, त्याशिवाय तो सुगंध येऊच शकणार नाही. निर्माण झालेले सुगंध असतात, ते काही वेळ राहतात आणि मग नाहीसे होतात. शाश्वत आनंद ज्ञान हे गुरुभक्तीनेच संपादन करता येते. भक्ती हेच आपले जीवन असायला पाहिजे. ती शक्ती तुम्हाला सर्व काही देण्यास तयार असते, पण त्याचा स्वीकार करण्याची आपली पात्रता नसते. गुरुभक्ती करता करता हे सर्व ग्रहण करता येते व पात्रताही हळूहळू वाढते. ईश्वरी शक्ती हीच आपल्याला गुरूंच्या चरणाजवळ आणून सोडते व गुरुभक्ती करण्याची आज्ञा देते. जगाचे कार्य करायला एखादीच गुरु ही व्यक्ती येते. आपल्या उद्धारासाठी ही भगवंताची कृपाच असते. संकटाला तोंड देण्यासाठी अतीव पक्व श्रद्धा व भक्ती गुरुचरणांची सेवा घडत असेल तरच आपण या मार्गात टिकू शकतो. भगवंताला सामान्य जनांची दया येत असते व त्या दयेपोटीच तो त्यांना जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात्कारी पुरुष जन्माला घालत असतो. गुरुकृपा संपादन करण्यासाठी स्मरण करणे, चिंतन करणे, भक्ती करणे असाच क्रम आपण जीवनात चालू ठेवावा. प्रेमाचा उमाळा उत्पन्न होणे, अंतःकरण सद्गदित होणे किंवा भक्तीची ओढ लागणे हे जेव्हा अधिक प्रमाणात भक्ताला करता येते, तेव्हा भक्ती योग्य मार्गाने करतो आहोत असे निश्चित होईल. त्याप्रमाणे शिक्का उमटण्यासाठी पॅड ओले असावे लागते, त्याप्रमाणे भक्ती अंतःकरणात स्थिर होण्यासाठी अंतःकरण मृदू असावे लागते. रोज कितीही भक्ती केली तरी अंतःकरणात कोणताही दोष उत्पन्न होत नाही. उलट असलेले शारीरिक मानसिक दोष आपोआप गळत जातील. गुरुभक्तीने अंतःकरण पवित्र व शुद्ध होत जाते. गुरुभक्तीत आपल्याला संसार सागरातून पहिल्या तीराला नेण्यास समर्थ आहे. आपण जेवढी अधिकाधिक भक्ती करायला लागतो तेवढी जास्त संकटे आपल्यावर येतात, मनाविरुद्ध गोष्टी घडतात. अशा वेळी सामान्य भक्तांनी मनात गुरूंविषयी संदेह उत्पन्न न होऊ देता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे ही शक्तीच मूलतः विधायक स्वरूपाची आहे. ती कधीही आपला नाश होऊ देणार नाही. ऐहिक सुखाचा आणि पारमार्थिक सुखाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. परमार्थ व गुरुभक्ती हा प्रत्येकाच्या जीवनातील एक स्वतंत्र विषय आहे. संकटांकडे दुर्लक्ष केल्यावरच गुरुकृपेची किरणे आपल्या अंगावर पडतील. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.